शांतारामजी बागुल, 8व्या पुष्पाचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या ठिकाणी माजी श्रामणेर जे भालेराव गुरुजी आणि या ठिकाणी उपस्थित आमचे स्नेही आदरणीय सोन कांबळे गुरुजी आत्ताच आलेले आहेत आणि सर्व मान्यवर, सर्व शील संपन्न, श्रद्धा संपन्न उपासक आणि उपासिका सर्वांना सविनय जय भीम. जय भीम बरोबर नाही आला? जय भीम. हां, गुड, व्हेरी गुड. त्याच्यामध्ये दम असला पाहिजे बरं का. तर या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की आपण सर्व मिळून एका विचाराने हे धर्मकार्य गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून जी वाटचाल सुरू केलेली आहे, अतिशय स्तुत्य अशी वाटचाल सुरू केलेली आहे आपण. आणि म्हणून पुन्हा एकदा मी जिल्ह्याचा माजी अध्यक्ष, शाखेचा मोना गाळेगाव शहर शाखेचा अध्यक्ष नात्याने तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. महत्त्वाची बाब या ठिकाणी आहे की तथागतांच्या काळापासून म्हणजे इसवी सन पूर्व 528 पासून आज तागायत ही परंपरा, जी वर्षावास परंपरा चालत आलेली आहे, तिला आपण बौद्ध बांधव पुढे नेण्याचा संकल्प करत आहात, ही अतिशय आनंदाची बाब आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे विविध विषय आपल्याकडे होत आहेत, विषय एक तासात सांगणं शक्य नाही. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की धम्म अथांग महासागरासारखा आहे, परंतु त्यातले काही मुद्दे आपल्यापुढे ठेवून आणि आपण पुढे पुढे वाटचाल करणार आहोत. या ठिकाणी महत्त्वाचा विषय मला देण्यात आलेला आहे, बौद्ध धम्म आणि विज्ञान. खूप महत्त्वाचा विषय आपण मला या ठिकाणी दिलेला आहे, त्याला न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बौद्ध धम्म आणि विज्ञान. बघा, बौद्ध म्हणजेच बुद्धिवादी, विज्ञानवादी, अज्ञान अंधश्रद्धा मुक्त, व्यसनमुक्त, तो बौद्ध नाही का. बौद्ध धम्म म्हणजे नीती, आदर्श जीवन जगण्याची पद्धती. धम्म म्हणजे नीती, आदर्श जीवन जगण्याची पद्धती. आणि म्हणून भगवान तथागत भगवान बुद्धांनी दिव्य ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जो धम्म आम्हाला सांगितलेला दिलेला आहे, मानव प्राण्याला दिलेला आहे, या धम्म मार्गावर जो जो आरूढ होईल त्याचं कल्याण होईल, तो सन्मार्गावरती जीवन जगू शकेल. अशा पद्धतीचा हा जगातील सर्वश्रेष्ठ विचार या जगाचे जगद्गुरू तथागत भगवान बुद्ध यांनी दिलेला आहे. आणि म्हणून हे बौद्ध धर्म एक आदर्श जीवन जगण्याची कला आहे. आदर्श जीवन जगण्याची कशी कला आहे? आईला आई, बाईला बाई, दादाला दादा, मामाला मामा, सर्वांशी प्रेमाने बोला, सर्वांशी मैत्रीने बोला, सर्वांप्रती आदर व्यक्त करा. काय प्रॉब्लेम होतो काय? ठीक आहे, करतो. खूप मोठा विषय आहे, थोडक्यात घेण्याचा विचार करणार. तर सर्वांशी प्रेमाने बोलूया, सर्वांशी आदराने बोलूया. पुढे जावं लागेल का? अच्छा, ठीक आहे. तर या पद्धतीने हे जीवन जगणं अत्यंत गरजेचं आहे. आपण दैनंदिन जीवन जगत असताना, आपण चालताना, बोलताना, बसताना, उठताना, झोपताना आपण जागृत असलं पाहिजे. म्हणजेच आपण जीवन जगत असताना कायेनं, वाचेनं, मनानं कुठल्याही प्रकारचं पापकर्म घडणार नाही, ही दक्षता घेणं म्हणजेच बौद्ध जीवन मार्गावरती आरूढ होणं असा त्याचा अर्थ आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून बौद्ध धम्म हा जगातला सर्वश्रेष्ठ धम्म आहे, सर्वश्रेष्ठ विचार आहे. हा विचार सांगत असताना मी आपल्याला दुसरा जो विचार आहे, दुसरं काय, इथं श्री भगवान बुद्धाला काय म्हटलेलं माहिती आहे का? या जगाचा सुपर सायंटिस्ट म्हटलेला आहे. काय म्हटलंय? सुपर सायंटिस्ट. म्हणजे जगातला पहिला विद्वान वैज्ञानिक कोण आहे? तर ते आहेत तथागत भगवान बुद्ध. कसे आहेत ते आपण बघणार आहोत, एका टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. आणि म्हणून अशा पद्धतीने जेव्हा आपण बौद्ध धम्म जाणून घेऊन या धम्मावरती आपण जेव्हा अध्ययन करणार आहोत, तेव्हा निश्चितच बौद्ध धम्म, आपण म्हणतो की बौद्ध धम्म हा विज्ञानाशी सुसंगत आहे. बौद्ध धम्म हा विज्ञानावर अधिष्ठित आहे. बौद्ध धम्म हा म्हणजे विज्ञान हे बौद्ध धम्माचा पाया आहे. असे विविध प्रकारे आपण बोलत असतो. पण सत्य काय माहिती आहे का? सत्य हे आहे की बौद्ध धम्म हा पाया आहे. विज्ञानाचा पाया हा बौद्ध धम्म आहे. धम्माचा पाया विज्ञान नाही, तर विज्ञानाचा पाया बौद्ध धम्म आहे.
कशा पद्धतीने बघा आपण बघूया. आता बघा, बौद्ध धर्माचा पाया विज्ञान आहे असं आपण ठामपणाने जेव्हा सांगत असतो तेव्हा मी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो. काय की या भारतवर्षामध्ये, या भारतामध्ये, जगामध्ये काय द मेकर्स ऑफ युनिव्हर्सेस म्हणजे या जगाचा कोण मेकर कोण आहे, कोण सगळ्यात श्रेष्ठ महापुरुष आहे याचा शोध घेण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाने काय केलेलं आहे की गेल्या 10,000 वर्षामध्ये जे मानव प्राणी जन्माला आले आणि गेले, परंतु त्यामध्ये काही विद्वान होते, काही सायंटिस्ट होते, काही म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने विद्वान होऊन गेले, महापुरुष होऊन गेलेले आहेत. या सगळ्या महापुरुषांचा अभ्यास केला आणि त्याच्यातून 100 लोकांची लिस्ट तयार केली. या 100 लोकांचे जे ते सायंटिस्ट होते, पूर्वीचे वैज्ञानिक होते, वेगवेगळ्या उच्च अशा पद्धतीने घुसवलेली होती, अशा सगळ्या लोकांची यादी त्यांनी तयार केली आणि त्यामध्ये 100 लोकांची यादी काढली. त्या 100 लोकांच्या यादीमध्ये पुन्हा त्यांची चिकित्सा केली आणि त्या चिकित्सेनंतर लक्षात आलं की या जगाचा जगद्गुरू दुसरा तिसरा कोणी नसून ते तथागत भगवान बुद्ध आहेत. जगातला सगळ्यातला सर्वश्रेष्ठ महापुरुष कोण आहेत? पहिल्या क्रमांकाचे तर तथागत भगवान बुद्ध आहेत. दुसऱ्या क्रमांकाचे महापुरुष कोण आहेत? तर ते वर्धमान महावीर आहेत. तिसऱ्या क्रमांकाचे महापुरुष कोण आहेत? तर धर्मशील सम्राट अशोक. चौथ्या क्रमांकाचे महापुरुष कोण आहेत? तर ते आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या पद्धतीनं जे संशोधन केलेलं आहे, या संशोधनावरून आपल्या लक्षात आलं असेल की या जगाच्या पाठीवर जगातला सर्वश्रेष्ठ महापुरुष म्हणून तथागत भगवान बुद्ध आहेत आणि म्हणून त्यांना आद्य वैज्ञानिक म्हटलेलं आहे, आद्य सायंटिस्ट म्हटलेलं आहे त्यांना. कशा पद्धतीने आपण ते पुढे पुढे जाणार आहोत. महत्त्वाची गोष्ट आहे की विज्ञान म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय. वि आणि ज्ञान. वि म्हणजे विशिष्ट प्रकारचं ज्ञान, वि म्हणजे विश्लेषणातून प्राप्त केलेलं ज्ञान, वि म्हणजे विश्वाचं असणारं ज्ञान, त्याला विज्ञान असं म्हटलेलं आहे. वि म्हणजे विशिष्ट चिकित्सेनंतर प्राप्त झालेलं ज्ञान. विज्ञानाची कसोटी काय? विज्ञानाची कसोटी आहे निरीक्षण, परीक्षण, प्रत्यय आणि बार प्रत्यय. बघा, मी तुम्हाला म्हटलं हा ग्लास आहे, तुम्ही काय करणार आहात? त्याचं निरीक्षण करणार आहात, त्याचं परीक्षण करणार आहात, ते पुन्हा पुन्हा परीक्षण करणार आहात. मग त्याचा तुम्हाला प्रत्यय आल्यानंतर तुम्ही सांगाल की हा ग्लास नाही, हे पेन आहे. हा विज्ञानाची कसोटी आहे. ही कसोटी आपण प्रत्येक ठिकाणी लावायला शिकली पाहिजे. जो बुद्धिवादी माणूस आहे त्यांनी प्रत्येक ठिकाणी कसोटी लावली पाहिजे, प्रत्येक गोष्टीला कसोटी लावली पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीनं असणारं हे जे विज्ञान आहे, हे विज्ञान सुसंगत किंवा तथागत भगवान बुद्धाच्या धम्मावर कसं आरूढ आहे हे आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महत्त्वाची बाब ही आहे की हे जे विज्ञान कसं आपल्याला समजतं, कशा पद्धतीने प्राप्त होऊ शकते. विज्ञान समजून घेण्यासाठी मानव प्राणी या विश्वाचा केंद्रबिंदू कोण आहे? या विश्वाचा केंद्रबिंदू कोण आहे? या विश्वाचा केंद्रबिंदू कोण? देव, ईश्वर, परमेश्वर नाही. या विश्वाचा केंद्रबिंदू आहे तो माणूस आणि माणसाचा केंद्रबिंदू हे माणसाचं मन आहे, माणसाचं मन आहे. आणि म्हणून या विश्वाचा केंद्रबिंदू जर माणूस आहे, मग तो माणसाचं जे हे आहे त्यामध्ये कसं आहे बघा की माणूस कुठल्या गोष्टीची परीक्षा करतो, कशा पद्धतीने करत असतो. त्याच्याकडे बघा चक्षुज्ञान. बघा चक्षुज्ञान म्हणजे डोळ्याने जे पाहतो ते सत्य आहे, नाही का. डोळ्याने जे पाहतो ते सत्य आहे, नाही का. त्यानंतर काय म्हटलेलं आहे? श्रोत्रज्ञान म्हणजे कानाने जे ऐकतो ते सत्य आहे. किंवा काय म्हटलेलं आहे? घृणाज्ञान म्हणजे आपण जो वास घेतो त्यातून जे ज्ञान प्राप्त होते त्याला घृणज्ञान म्हटलेलं आहे. त्यानंतर जिव्हाज्ञान म्हटलेलं आहे. जिभेला चव लागते तेव्हा आपण त्याचं ज्ञान आपल्याला प्राप्त होत आहे. आणि एक स्पर्शज्ञान. स्पर्शाने एखादी गोष्टीला आपण हात लावलो की नरम आहे, गरम आहे हे कसं माहीत पडतंय? त्या स्पर्शाने माहीत पडतंय. म्हणजे ही जी पंच इंद्रिय आहेत, ही 5 इंद्रिय आहेत, ही 5 ज्ञानाची केंद्र आहेत.
आणि त्यांच्यावरती कोण आहे? मनोविज्ञान. या 5 इंद्रियाच्या माध्यमातून आम्हाला जी जाणीव होते ती त्या मनातून आपल्याला जाणीव होते आणि मग आपण निश्चित ठरवतो की नाही हे ग्लासच आहे. बघा हे बघा हा ग्लासच आहे. कशावरून समजलं आहे मला? म्हणजे निरीक्षण केलं, परीक्षण केलं, मला प्रत्यय आला तेव्हा मी एक ग्लास आहे असं म्हटलेलं आहे. त्याला मी स्पर्श केलं, माहीत पडलं ग्लास आहे, नाही का? मी त्याला डोळ्याने पाहिलं, माहीत पडलं ग्लास आहे. म्हणजेच या पंचेंद्रियाद्वारे आणि 6वं आहे ते मन. या 5-6 इंद्रियाद्वारे माणूस काय करतो? प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करतो आणि चिकित्सा केल्यानंतर त्याच्या लक्षात येते सत्य काय आहे ते. विज्ञान तेच सांगतं तुम्हाला. विज्ञान मी पहिलेच सांगितलं, विज्ञान काय सांगतंय की कुठल्याही गोष्टीचं निरीक्षण करा, परीक्षण करा, प्रत्यय करा आणि बार बार प्रत्यय करा, बार बार प्रत्यय करा, तेव्हा ते विज्ञान आहे असं त्या ठिकाणी जाहीररित्या सांगितलं जात असतं. आणि म्हणून आपण आता बघा या 6 इंद्रियाद्वारे आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालेले आहे त्यातून काय निर्माण होतंय? त्यातून निर्माण होते जाणीव. त्यातून निर्माण होते जाणीव, आपल्याला होते जाणीव होते, नाही का? जाणीव झाली म्हणजे काय होतं? आपण त्यातून आपल्याला वेदना समजतात, नाही का? वेदना. व वेदना कशा असतात? त्या काही सुखकारक वेदना असतात, काही दुःखकारक वेदना असतात, काही असुखकारक आणि अदुःखकारक, अशा प्रकारच्या 3 प्रकारच्या वेदना असतात. ह्या कोणत्या कशाच्या माध्यमातून कळतात आपल्याला? या 6 इंद्रियाच्या माध्यमातून कळतात, नाही का? 6 इंद्रियाच्या माध्यमातून या वेदना आपल्याला कळत राहतात आणि मग त्याद्वारे आपण निर्णयापर्यंत पोहोचतो की आपण हे जे सत्य ते आपल्याला त्या ठिकाणी सापडत असतं, नाही का? असं म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर बघा या 6 इंद्रियाद्वारे जे वेदना कळतात, सुखद, दुःखद आणि अदुःखद सुखद, त्यातून काय होतं? ज्या वेदना समजतात. बघा वेदना कळल्यानंतर वेदनांच्या नंतर तर काय होतं? संज्ञा. आम्हाला वेदना झालेली आहे. वेदना काय झाली? हे ग्लास आहे, या ग्लासला संज्ञा काय याची? ग्लास. ही संज्ञा त्याला आपण दिलेली आहे, नाही का? वेदनेच्या नंतर संज्ञा, संज्ञांच्या नंतर संस्कार. संस्कार कसे होतात बघा? संस्कार ही वेदना झाल्यानंतर संज्ञा आणि संज्ञांच्या नंतर संस्कार. मग ते चांगले आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचे संस्कार आपल्याला ते जाणवतात. चांगले संस्कारातून चांगले विचार येतात, वाईट संस्कारातून वाईट विचार येतात. पण ते कधी जाणवतात? त्या माध्यमातून आपल्याला ते जाणवत असतात. आणि म्हणून ते संस्कार आपल्याला जाणवल्यानंतर मग काय येतं? विज्ञान. मग तेव्हा पूर्ण ज्ञान म्हणजे पूर्ण त्याची आपल्याला प्रचिती येते, त्याची पूर्ण प्रचिती येत असते. अशा पद्धतीनं वेदना, संज्ञा, संस्कार ह्या त्याच्या महत्त्वाच्या या बाबी आहेत. आता आपण बघणार आहोत की या विज्ञानाच्या काही कसोट्या आहेत. त्या कसोट्या आपण तपासून बघणार आहोत. कसोट्यामध्ये बघा, तुम्हाला मी सांगू इच्छितो की कसोट्यामध्ये पहिली जी कसोटी आहे विज्ञानाची कसोटी काय माहिती आहे का? व्यक्ती, कुठलीही व्यक्ती, ग्रंथ, धर्मग्रंथ किंवा कुठलाही साहित्य असो, कुठलंही साहित्य असो, त्याचं आपण काय केलं पाहिजे? निरीक्षण केलं पाहिजे, परीक्षण केलं पाहिजे आणि त्याचा प्रत्यय आला पाहिजे. एखादी व्यक्ती, ही व्यक्ती स्वीकारायची का? तर व्यक्तीचे गुण आपण त्याचे बघणार आहोत, त्याचं नाव बघणार, त्याचे म्हणजे पूर्ण माहिती होणार. तसा एखादा ग्रंथ आहे पण तो ग्रंथ सत्य आहे का? योग्य आहे का? तो माझ्या हिताचा आहे का? माझ्या घरच्यांच्या हिताचा आहे का? माझ्या समाजाच्या हिताचा आहे का? माझ्या देशाच्या हिताचा आहे? मानव प्राण्याच्या हिताचा आहे का? अशी जेव्हा आपण चिकित्सा करतो त्याला म्हटलेलं आहे विज्ञान, त्याला म्हटलेलं आहे विज्ञान. मग हे धर्मग्रंथ वेगवेगळे असतील, वेद असेल, पुराण असेल, वेगवेगळे असतील, या सर्वांना विज्ञानामध्ये या नाही माप नाही त्यांना कोणाला. त्या प्रत्येकावरती वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याला चिकित्सा केली जात असते, करावी लागणार आहे त्यांना. जे करत नाहीत ते मूर्ख असतात, जे करत नाहीत ते मूर्ख असतात. आणि मग जे करत नाहीत ते मूर्ख असतात. आणि म्हणून आपल्याला हे कुठलेही ग्रंथ असू द्या, कुठलाही माणूस असू द्या, व्यक्ती असू द्या, त्याचं नुसतं श्रेष्ठत्व असं नाही, तर त्याचं निरीक्षण, परीक्षण आणि प्रत्यय त्याचं येणं हे गरजेचं आहे. आणि हे येत असताना सत्य कसं शोधायचं आपल्याला? कसं शोधायचं? आपल्या 6 इंद्रियांच्या माध्यमातून. चक्षु इंद्रिय है ना, चक्षु, त्यानंतर जिव्हा इंद्रिय, स्रोत इंद्रिय, ही जी 6 इंद्रिय दिलेली आहेत, या इंद्रियांच्या माध्यमातून
चिकित्सा केली गेली पाहिजे आणि मग तेव्हाच आपण विज्ञानाशी ते सुसंगत होऊ शकतं, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, दुसरं जे आहे ते काय म्हटलेलं आहे, विश्व विशिष्ट नियमाने बद्ध आहे. बघा, हे विश्व कोणी निर्माण केलंय का? नाही. हे विश्व कोणी निर्माण केलेलं नाही, हे उत्क्रांती तत्वातून निर्माण झालेलं आहे. आणि उत्क्रांती तत्वातून निर्माण झालेले हे विश्व जे आहे याचे ते विशिष्ट नियमबद्ध आहे. बघा, आता पावसाळा आहे, पावसाळ्यानंतर हिवाळा येणार आहे, हिवाळ्यानंतर उन्हाळा येणार आहे. हे ऋतुचक्र हे असंच कायमस्वरूपी राहणार आहे. हे ऋतुचक्र असंच कायमस्वरूपी राहणार आहे. बीज नियम नाही का, बीज आपण पेरलं, झाड निर्माण होतं, त्या झाडाला पुन्हा फळं येतात, पुन्हा ते पडतात, परत त्याचं रोप होतं, नंतर त्याचं अशा पद्धतीने हे जे चक्र आहे हे चक्र असंच चालू राहणार आहे. आणि म्हणून त्याला काय म्हटलं त्यांनी की या विश्वामध्ये, हा विश्व कोणाच्या सांगण्यावरून नाही, कोणाच्या आदेशातून नाही, कोणाच्या पूजापाठातून नाही, कोणाच्या मंत्रातून हे विश्वामध्ये काहीही फरक पडणार नाही. या विश्वामध्ये काहीही फरक पडणार नाही, कारण ते विज्ञान काय म्हणतंय, हे विश्वचक्र आहे, याला कोणी बदलवू शकत नाही. थोडक्यात जातो पुढे, मी जास्त लांब नाही जाणार तुम्हाला. त्यानंतर काय म्हटलेलं बघा, कोणतीही दुष्ट शक्ती, उपवास, नवस, प्रार्थना याच्यानी विश्वात काहीही बदल घडत नाही. बघा, दुष्ट शक्ती ज्या आहेत ना, नाही का, कोणी काय म्हणतो उपवास केल्याने मी हे करू शकतो, होम केल्याने, हे केल्याने. कोणी किती उपवास केले, कितीही नवस केले, कितीही प्रार्थना केल्या, कितीही काय केलं, तरी या विश्वाच्या याच्यामध्ये रचनेमध्ये काहीही बदल होऊ शकत नाही. विश्वाच्या रचनेमध्ये काहीही बदल होऊ शकत नाही. तथागत भगवान बुद्धाने हे सगळे विचार आपल्या याच्यातून 2500 वर्षापूर्वी सांगितलेले आहेत. हे सगळे विचार 2500 वर्षापूर्वी सांगितलेले आहेत. आणि म्हणून हे विश्वात तथागत भगवान बुद्धाच्या धम्मावर अधिष्ठित आहेत. धम्म विज्ञानावर अधिष्ठित नाही, तर विज्ञान धम्मावर अधिष्ठित आहे. कशा पद्धतीने बघा, पुढे आपण जाऊन बघणार आहोत. आता त्यात दुसरा एक मुद्दा आलेला आहे, चौथा मुद्दा आलाय. मी प्रार्थना याच्यावरती जास्त बोलत नाही तुम्हाला, पण चौथा मुद्दा आलाय काय, सर्वोच्च ज्ञान, श्रेष्ठ ज्ञान कुठल्याही तपश्चर्याने किंवा प्राप्त होत नाही, चमत्काराने प्राप्त होत नाही, साक्षात्काराने ते प्राप्त होत नाही. बघा काय सांगितलंय, कुठला जो ज्ञानी माणूस असतो, जो विद्वान माणूस असतो, त्याला काहीतरी साक्षात्कार झाला आणि तो देव झाला, त्याला काहीतरी चमत्कार झाला म्हणून तो देव झाला. हे भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. मग काय सांगितलं भगवान बुद्धांनी, की त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल, प्रयोग करावे लागतील, पुन्हा पुन्हा त्याची चिकित्सा करावी लागेल, त्यासाठी साधना करावी लागेल. आणि ही साधना करत असताना समाधी साध्य करावी लागेल. त्यातून तुम्ही जेव्हा परिपूर्ण व्हाल तेव्हा तुम्ही कोणीतरी उच्च ज्ञानी पुरुष होऊ शकता. आज तुम्हाला माहिती आहे, अनेक बुवा, बाबा, महाराज सगळे म्हणतात मला, म्हणजे काय त्यांना नाव ठेवलं नाही का, काय नाव दिलं त्यांना, ब्रह्माचार्य असं काहीतरी नावं दिलेत त्यांना, मोठी मोठी नावं दिलेत. आणि काही जेलमध्ये पण पडलेले आहेत नाही का, ज्यांना शक्ती प्राप्त झालेली असं. तर ही जी बात आहे, हीच गोष्ट बौद्ध धर्मामध्ये तथागत भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे की या विश्वाच्या पाठीवर कोणीही ज्ञान त्याला असं चमत्कारातून ज्ञान प्राप्त झाला किंवा तपश्चर्यातून ज्ञान प्राप्त झाला किंवा त्यांनी काहीतरी योग साधना केली म्हणून ज्ञान प्राप्त झाला किंवा त्याला अनुभव झाला म्हणून त्यांनी ज्ञान प्राप्त, असं नाही. तर त्यातून आता बघा, आपण तथागत भगवान बुद्धांचं घेऊया. तथागत भगवान बुद्धांनी वयाच्या 29व्या वर्षी ग्रहत्याग केला. ग्रहत्याग केल्यानंतर विविध ऋषी मुनींच्या आश्रमात गेले. तिथे काय करत होते ते, वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केलेला आहे त्यांनी, सर्व शास्त्रांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे, वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केला आहे. आणि मग ते विषयांचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी मग त्या पद्धतीनं योग साधना सुरू केलेली आहे. आणि ही योग साधना सुरू करायचं, त्याचा प्रत्येकाचा प्रयोग करून बघितलेला त्यांनी, स्वतः प्रयत्न करून बघितलेले. हे सगळे केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलेलं आहे, या विश्वाचं सत्य त्यांच्या लक्षात आलेलं आहे. किती खडतर अशा तपश्चर्यानंतर त्यांच्या लक्षात आलेलं आहे हे विश्वाचं सत्य काय आहे. आणि मग त्यांनी ते सत्य आपल्या ज्ञानाच्या बळावर त्यांनी ते सगळ्यांना सांगण्याचं काम केलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे,
जगाच्या पाठीवर तथागत भगवान बुद्धाने अनित्यवाद सांगितला, अनात्मवाद सांगितला, दुःखवाद सांगितला, वेगवेगळे बीज नियम सांगितले, कार्यकरणभाव सांगितलं, कर्मसिद्धांत सांगितलं. ही जी मूळ सिद्धांत आहेत, हे मूळ सिद्धांतच या सगळ्या वैज्ञानिक दृष्टीवरती अवलंबून आहेत. याच्यावरच विज्ञान अवलंबून आहे, या सिद्धांतांवरतीच विज्ञान अवलंबून आहे. आणि म्हणून बौद्ध धम्म हा विज्ञानाशी सुसंगत नाही, तर विज्ञानाचा तो पाया आहे. बौद्ध धम्म हा विज्ञानाशी सुसंगत नाही, तर तो विज्ञानाचा पाया आहे. इथे ठामपणे आपल्याला तसं सांगावं लागणार आहे. त्यानंतर म्हटले त्यांनी बघा की त्यानंतर काय म्हटले त्यांनी की अज्ञान, बघा आपल्या जे कड्या आहेत त्या कड्यांमध्ये अज्ञान ही पहिली कडी आहे. आणि 24वी कडी कुठली आहे? सम्यक संबुद्ध. ही सम्यक संबुद्धत्व तुम्ही पण प्राप्त करू शकता, तुम्ही पण प्राप्त करू शकता. पहिली कडी अज्ञान. आम्ही अज्ञानातून समूळ बाहेर पडल्यानंतर पुढच्या ज्या कड्या आहेत आम्ही एकावर एक जर त्यांच्यावर विजय मिळू शकलो तर आम्ही सुद्धा सम्यक संबुद्ध होऊ शकतो. बौद्ध धम्म हा निराशावादी नाही, आशावादी आहे. आणि म्हणून बौद्ध धम्म हा विज्ञानाच्या कसं आहे, विज्ञानाचा पाया आहे असं इथे ठामपणाने सांगावं लागतंय. त्यानंतर काय म्हटलेलं बघा, अज्ञात शक्ती कुठलीही गोष्ट करू शकत नाहीत. बघा अज्ञेय आणि अज्ञात शक्ती, अज्ञेय आणि अज्ञात शक्ती. आपण म्हणतो कोणीतरी अज्ञात शक्ती आहे, ती पाऊस पाडते नाही का? ती पाऊस पाडते का? पाऊस कसा पडतो तुम्ही सांगा? काय पडतो? सूर्याच्या उष्णतेनं समुद्राच्या पाण्याची वाफ तयार होते. ही वाफ वर गेल्यानंतर आकाशात त्याचे ढग तयार होतात आणि त्या ढगाला थंड हवा लागली की त्यात पाण्यात रूपांतर होत आहे आणि मग ते पाऊस पडायला सुरुवात होते असते, आहे की नाही? ही चक्र आहे, विश्वचक्र आहे. याच्यावरती कोणी विजय मिळू शकला नाही. आता ते कृत्रिम पाऊस देतात, विमानाने पाणी भरून देतात आणि मग पाडतात पाऊस, तो भाग वेगळा आहे. परंतु याच्या मुळाशी काय? मुळाशी हे की सत्य, विज्ञान जे आहे ते सत्य आहे. आणि म्हणून त्या पद्धतीनं आपण हे केलं पाहिजे. आणि कुठली अज्ञात शक्ती या जगाच्या पाठीवर विश्वामध्ये कुठली अशी अज्ञात शक्ती नाही की ती हे सगळं करते आहे. बघा म्हणतात नाही तशी, देवानी हे केलं, देवानी ते केलं, अरे हे विहार देवानी बांधलं का हो? हा पंखा देवानी तयार केला का? हा टेबल देवानी तयार केला का? कोणी तयार केलाय? कोणी केलाय? माणसाने तयार केलाय. माणसाने आपल्या बुद्धीच्या बळावरती हे सगळं तयार केलेलं आहे, विज्ञानाच्या बळावर तयार केलेलं आहे. आणि म्हणून कुठलीही अज्ञात शक्ती किंवा दैवी शक्ती या विश्वामधला काहीही परिणाम करू शकत नाही. हा विज्ञानाचा नियम आहे. विज्ञान असं म्हणतंय आणि बौद्ध धम्म सुद्धा हेच म्हणतंय की हे विश्वचक्र जे आहे हे विश्वचक्र पूर्ण स्वतंत्र आहे. त्याच्यावर कोणाचं राज्य चालत नाही, त्याच्यावरती कुठल्या प्रकारची हे चालत नाही असं त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बघा त्यानंतर काय म्हटलेलं बघा, रूढी परंपरा पूर्वाग्रह मतांतर यावर काही होत नाही. बघा ह्या रूढी परंपरा ज्या चालत आलेल्या आहेत त्या रूढी परंपरेतून या विश्वाच्या याच्यावर काय परिणाम होतो का? काहीही परिणाम होत नाही. या रूढी परंपरा वगैरे या जुन्या रूढी ग्रह मतांतरे याचा विज्ञानाशी काही संबंध नाही. विज्ञानाने या सगळ्या गोष्टी नाकारलेल्या आहेत. तसंच बौद्ध धर्मामध्ये सुद्धा या गोष्टींना कुठल्याही प्रकारचं स्थान नाही. बौद्ध धर्मामध्ये या गोष्टीला स्थान नाही. हे भगवान बुद्धांनी कधी 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. आणि म्हणून या पद्धतीनं या मतांना कुठल्याही प्रकारच्या होत नाही. त्यानंतरची कसोटी काय सांगितलं बघा, विज्ञान सदा सर्वदा नम्र असते. बघा विज्ञान सदा सर्वदा नम्र असते. म्हणजे काय? नम्र असते. विज्ञान कधी बोलत नाही की मी सांगितलं ते शेवट आहे. नाही, सतत नवीन 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 संशोधनं निर्माण होतात, है ना? संशोधन पूर्वी सायकल निर्माण झाली, नंतर विमान निर्माण झालं, आता आकाशात लोक गेली. हे काय आहे? हे संशोधन सातकं चालूच राहणार आहे. चालू याला मर्यादा नाही. म्हणून विज्ञान कसं असतं? नम्र असतंय. हे मी सांगतो म्हणून होईल असं काहीच नाही. विज्ञान म्हणतो मी नम्र शांत आहे. तसंच बौद्ध धर्म काय म्हणतो? बौद्ध धर्मामध्ये सुद्धा नम्रता आहे. जो आपण जितकं नम्र राहू, जितकं बौद्ध धर्माशी एकरूप होऊ, तितकीच आपली प्रगती होत राहणार आहे. बौद्ध धर्म
हे सुद्धा अतिशय नम्र आहे. इथं कोणाला तुम्ही यायचं नाही, त्यांनी यायचं नाही, यांनी अभ्यास करायचा नाही, तसं नाही. बौद्ध धम्म सुद्धा कसं आहे, नम्र आहे. त्याच्यामध्ये जी नम्रता आहे, जो धम्म आम्ही अभ्यासतो, ग्रहण करतो, त्याचं आचरण करतो, त्यामुळे आमच्यामध्ये जी नम्रता येते, त्या नम्रतेतून आम्ही आमच्या विकासाकडे वाटचाल करत असतो. हा बौद्ध धम्म हा जो आहे या विज्ञानाचा पाया आहे असं इथं ठामपणाने सांगावंसं वाटतंय. त्यानंतर म्हटलेलं आहे ज्ञानाला अंत नाही, तसेच धम्माला सुद्धा अंत नाही. ज्ञानाला अंत आहे का? या विश्वामध्ये असंख्य विषय आहेत. एक विषयावर कोणी PhD करतो नाही का. एक मासा घेतो, त्या माशावरती लिहायला सुरू होतो, माशावरती PhD होते नाही का. एक बालक जन्माला येतो, त्याच्यावर PhD होते. विविध असे असंख्य विषय आहेत. ही विश्वामध्ये त्याला ज्ञानाला अंत नाही. ज्ञान हे अंत नाही. तसंच बौद्ध धम्म कसा आहे, बौद्ध धम्माला सुद्धा अंत नाही. अथांग महासागरासारखा बौद्ध धम्म आहे. तुम्ही किती अभ्यास कराल, किती कराल, तरी तो संपणार नाही. इतका बौद्ध धम्म महान आहे. आणि बौद्ध धम्मचा पाया हा विज्ञान आहे. विज्ञान हा बौद्ध धम्माच्या वर आधारलेला आहे असं ठामपणाने तथागत भगवान बुद्धाने आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, आता आपण काय केलं, हे असलेल्या कसोट्या आपण थोडक्यात पाहिलेल्या आहेत. आता आपण बघणार आहोत विज्ञानाने नाकारलेल्या गोष्टी. विज्ञानाने काही गोष्टी नाकारलेल्या आहेत. काय नाकारलं विज्ञानाने? बघा, आत्म्याचं अस्तित्व विज्ञानाने नाकारलेलं आहे. आत्म्याचं अस्तित्व विज्ञान मानत नाही, आत्मा वगैरे काय मानत नाही. तसंच बौद्ध धर्मात सुद्धा तथागत भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी अनात्मवाद सांगितलेला आहे. या विश्वामध्ये असलेल्या सर्व प्राणी मात्रामध्ये आत्मा आहे असं म्हणणारे मोठ्या संख्येने वर्ग आहे. पण जेव्हा त्या समजा माणसाच्या शरीरात आत्मा आहे, पण त्या माणसाची हॉस्पिटलमध्ये जेव्हा चीडफाड होते, जेव्हा त्याला तपासलं जातं, त्यामध्ये आत्मा नावाचा कुठलंही यंत्र त्याच्या याच्यात मिळत नाही. आत्मा नावाची कुठलीही वस्तू त्याच्या शरीरात नाही. आणि आम्ही सांगितलंय शोधा तुम्ही आत्मा. काही लोकांनी तसा प्रयोग केला. आपण काही वर्षापूर्वी ऐकलं असेल की माणसाच्या शरीरामध्ये आत्मा आहे, त्या शोधण्यासाठी अनेक वैज्ञानिकांनी प्रयत्न केले. मग काय केलं, एका माणसाला पेटीमध्ये बंद केला, पेटी एकदम पॅक केली, आणि मग तो मेल्यानंतर बाबा तो आत्मा कुठून तरी बाहेर येईल का काय असं त्यांना वाटलं, म्हणजे पेटीला तडा जाईल, हे होईल. तर पण तसं काहीही झालेलं नाही. तसं काहीही झालेलं नाही. आणि म्हणून आपण बघा, माणूस जेव्हा मरतो, म्हणतात का कोणी की बाबा त्याचा आत्मा खराब झाला म्हणून तो माणूस मेला, आत्मा निघून गेला म्हणून तो मेला असं म्हणतो का डॉक्टर म्हणतो त्याला हार्ट अटॅक आला म्हणून तो मेलेला आहे, त्याचं ब्लड प्रेशर हाय झालं म्हणून तो मेलेला आहे, ब्लड प्रेशर एकदम लो झालं म्हणून तो माणूस मेलेला आहे. पण आत्मा गेला मेला असं कुठला डॉक्टर सांगतो का? नाही सांगत. म्हणजे विज्ञानाने आत्म्याला नाकारलेलं आहे. तथागत भगवान बुद्धांनी तर विज्ञानाच्या अगोदर 2500 वर्षापूर्वीच अनात्मवाद सांगितलेला आहे. या विश्वामध्ये असलेल्या प्रत्येक प्राणी मात्रामध्ये कुठल्याही प्रकारचा आत्मा नाही हे ठामपणाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून बौद्ध धम्म हा विज्ञानाचा पाया आहे. इथं मला ठामपणाने सांगावं लागतं. त्यानंतर आत्म्याचा पुनर्जन्म नाही. बघा, त्यांनी सांगितलं आत्म्याचा एक माणूस मेला की त्याच्या कुडीतून तो आत्मा निघतो आणि मग तो दुसऱ्या कुडीमध्ये जातो. म्हणजे म्हणतात आजा मेला आणि नातू झाला. ही मन सगळी भोकस आहे बरं का, खोटी नाही. याच्यात काही तथ्य नाही. मग काय सत्य काय आहे? तर या माणसाच्या शरीरात आत्माच नाही, तर मग तो दुसऱ्या आत्म्यात परिवर्तित होण्याचा प्रश्न येतच नाही. आपण गृहीत धरलं की बुवा आत्मा होता, मग आपल्या देशाची लोकसंख्या आज किती आहे? 1,40,00,000,000 नाही का. ती 10 वर्षापूर्वी किती होती? तर 90 करोड होती नाही का. मग हे बाकीचे आत्मे आले कुठून? ते कुठून आले? तर ही आत्म्या नावाची ही जी वस्तू आहे याला कुठल्याही प्रकारचा अर्थ पोचत नाही. मी तुम्हाला सांगितलं की माणसाची आपल्या सरोदे गुरुजी नेहमी सांगतात, सरोदे गुरुजी काय म्हणतात की बाबा त्या अनाटॉमिक डिपार्टमेंटला ते होते,
ती तशी माणसाची बॉड्या अशा ठेवायचे, त्याची सगळी चिडफाड करायचे, त्यामध्ये छोटी आतडी, मोठी आतडी, यकृत, हे ते सगळं असायचं. पण आत्मा नावाची वस्तू त्यांना काही सापडली नाही. आणि म्हणून अनात्मवाद हा तथागत भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितला, तेच गोष्ट विज्ञानाने मान्य केलेली आहे. आणि म्हणून धम्म हा विज्ञानाचा पाया आहे असं या ठिकाणी ठामपणाने सांगूच वाटतंय. विज्ञानाने मोक्ष नाकारलेला आहे. बघा, विज्ञानाने मोक्ष नाकारलेला आहे. तथागत भगवान बुद्धांनी काय केलंय, सांगितलंय की मी मोक्षदाता नाही, मी मार्गदाता आहे. मला जे सत्य कळलं त्या सत्य मार्गावर मी आरूढ झाल्यानंतर मी निर्दोष निर्विकार जीवन जगलेलो आहे. आणि म्हणून मी मोक्षदाता नाही तर मी मार्गदाता आहे. या मार्गाने तुम्ही गेलात तर तुमचं कल्याण होईल. हे तथागत भगवान बुद्धांनी सांगितलंय. विज्ञानाने काय सांगितलं, विज्ञानाने सुद्धा हे मोक्ष ही संकल्पना नाकारलेली आहे. आणि म्हणून तथागत भगवान बुद्ध हे विज्ञानाचा पाया आहेत असं सांगता येतं. शकून अपशकून न मानणे. बघा, बौद्ध धर्मामध्ये, विज्ञानामध्ये शकून अपशकुनाला काहीही महत्त्व नाही. काहीतरी बाबा मांजर आडवी गेली अपशकुन झालं, नाही का. मुंगूस दिसला तर शुभ शकून झालं, नाही का. मुंगुसाचा चेहरा पाहिल्यावर म्हणजे शुभ शकून झालं. तर असं काहीही नाही. मांजर आडवी गेल्याने अपशकुन होतो किंवा मुंगूस दिसल्याने शुभ शकून होतो, ही सगळे खोट्या कल्पना आहेत. आणि म्हणून या कल्पना ना विज्ञानात कुठेही स्थान नाही. तसंच बौद्ध धर्मात सुद्धा आहे. बौद्ध धर्माने कुठल्याही प्रकारचे शकून अपशकुन हे असे कधीच वापरले नाहीत किंवा त्याच्यावर विचार केला नाहीत. तथागत भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी 2565 वर्षापूर्वी हे नाकारलेलं आहे. आणि म्हणून बौद्ध धर्म हा विज्ञानाचा पाया आहे. त्यानंतर म्हटलेलं बघा, स्वर्ग नरक. बघा, आता इथे आत्म्याबाबत एक गोष्ट राहिली, एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची राहिली. जर माणसाच्या शरीरात नाही तर मग महात्मा कुठून? बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजीनं बोलताना मिस्टर गांधी असे बोललेत. महात्मा गांधी कधी बोलले नाहीत. महात्मा गांधी, जिथं आत्माच नाही तिथं महात्मा कुठून आला? मग अमृतात्मा, स्वर्गात्मा अशी वेगवेगळी जी नावं आहेत. हा आत्मा हा शब्द आपल्या तोंडी येता कामा नये. आत्मा हे आपण कायमस्वरूपी नाकारलं पाहिजे त्याला. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर मग म्हटलेलं आहे स्वर्ग नरक ही संकल्पना विज्ञानाने नाकारलेली आहे. स्वर्ग नरक मी माझ्या प्रास्तावनेतच बोललो. आत्मा, स्वर्ग, ईश्वर, परमेश्वर, नरक ह्या सगळ्या भ्रामक कल्पना ही तथागत भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. भगवान बुद्धाने स्वर्ग आणि नरक ही संकल्पना नाकारलेली आहे. वरती कुठेतरी स्वर्ग आहे. भगवान बुद्धांनी 4 महाभूत सांगितलेले आहेत, नाही का. पृथ्वी, आप, तेज आणि वायू ही 4 महाभूत सांगितलेले आहे. 5वं जे महाभूत आहे आकाश, ते भगवान बुद्ध मानत नाही. कारण ते पूर्ण पोकळ हिंदू धर्मीय लोक ते मानतात. कारण त्यांचा देव वरतीच राहतो कुठेतरी, त्यांचा देव त्या स्वर्गातच राहतो कुठेतरी, स्वर्गच वाटतं. म्हणून ही स्वर्ग नरक ही जी कल्पना आहे ही भ्रामक कल्पना आहे, खोटी कल्पना आहे, ही काल्पनिक बाब आहे. ही भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वी नाकारलेली आहे. आणि म्हणून ही स्वर्ग नरकाची जी संकल्पना आहे ही बौद्ध धर्माने प्रथम सांगितलेली आहे. बौद्ध धर्मात काय सांगितलं? मग बौद्ध धर्मात सांगितलंय शुद्ध आचरण करा. याच क्षणी बघा आम्ही निर्वाण प्राप्त करू शकतो. निर्वाण, निर म्हणजे नाही, वान म्हणजे तृष्णा. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या 108 प्रकारच्या तृष्णा आहेत, त्या तृष्णांपासून आपण जेव्हा अलिप्त जीवन जगतो तेव्हा आपण निर्वाण पदस्थ झालेला असतो, निर्विकार पदस्थ झालेला असतो आपण. इथं मेल्यानंतर निर्वाणाला गेला असं म्हणणं चुकीचं आहे बरं का. कार्यकर्त्यांना सांगतो, नाही तर एखादा माणूस दारू पिऊन मेला आणि त्या मारताना त्याला श्रद्धांजली वाहताना सांगतात आमचे कांबळे साहेब एवढे भारी होते, ते निर्वाणाला गेले. दारू पिऊन मेलेला माणूस हा निर्वाणाला कधी गेला बरं बाबा? तर निर्वाण हे जिवंतपणे आचरणाची पद्धती आहे, ती मेल्यानंतरची पद्धती नाही. आणि म्हणून निर्वाण भगवंतांनी सांगितलेलं आहे. निर म्हणजे नाही, वान म्हणजे तृष्णा असं सांगितलेलं आहे बरं का. तर या पद्धतीनं त्यांनी सांगितलंय. आणि म्हणून स्वर्ग नरक हे जे कल्पना आहेत या नाकारलेल्या आहेत. ह्या कल्पना विज्ञानाने नाकारलेल्या आहेत.
बौद्ध धम्माने नाकारलेले आहेत. म्हणजेच विज्ञान हा बौद्ध धम्माच्या वर अधिष्ठित आहे असा त्याचा अर्थ होतोय. त्यानंतर म्हटलेलं आहे भूत पिशाच्च नाकारलेलं आहे. भूत पिशाच्च बघा, भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये भूत पिशाच्याला कुठल्याही प्रकारचं स्थान नाही. भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वीच हे भूत पिशाच्च वगैरे हे सगळं जे आहे हे खोटं आहे सांगितलेलं आहे. विज्ञानाने काय केलंय, विज्ञानी म्हणतंय भूत पिशाच्च वगैरे विज्ञानामध्ये त्याला कुठल्याही प्रकारचं स्थान नाही. विज्ञानाची कसोटी का बघा, म्हणजे भूत आहे जर असं आपण म्हणत असतो. काही म्हणतात भूत असतो कुठे असतो तर पडक्या विहिरीवरती, पिंपळाच्या झाडावरती, नाही का, नदीच्या किनाऱ्यावरती, स्मशानमध्ये. आता विज्ञानाची कसोटी काय बघा, निरीक्षण करा. भूताला निरीक्षण करता येतं का, त्याचं परीक्षण करता येते का, त्याचा काही प्रत्यय येतो का आपल्याला. या सगळ्या कल्पना आहेत, हे मनावर बिंबवलेले विचार आहेत, ते फक्त भ्रामक समजुती झालेले आहेत. आणि म्हणून तशा पद्धतीनं भूत पिशाच वगैरे या सगळ्या गोष्टी विज्ञानाने नाकारलेल्या आहेत. त्याच्या अगोदर तथागत भगवान बुद्धांनी सुद्धा त्या नाकारलेल्या आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे जादू टोना, ऊंट मारणे, भानामती करणे, ह्या विज्ञानामध्ये याला कुठल्याही प्रकारचं महत्त्व नाही. जादू टोना करणे, मूठ मारणे करणे, आता पूर्वीच्या काळी खूप मोठ्या प्रमाणात असं होत होतं. एखादा माणूस मेला ना, जेवता जेवता मेला, घास लागला, अटॅक आला, मेला. लोक बघा मूठ मारली, मूठ मारली, मूठ मारली. अज्ञान होतं ते. आता काय म्हणतात, आता म्हणतात बाबा अटॅक आला, नाही का, ब्लड प्रेशर हाय झालं किंवा ब्लड प्रेशर लो झालं त्यामुळे मेला. पण ही जी आहे मूठ मारणं हा जो प्रकार आहे हा विज्ञानाने नाकारलेला आहे. बौद्ध धम्माने सुद्धा तो नाकारलेला आहे. कुठल्याही प्रकारची मूठ कोणी कोणाला मारू शकत नाही, कुठल्याही प्रकारचं भानामती करू शकत नाही. पूर्वी प्रकार असायचे भानामतीचे. काय प्रकार असायचे की बाबा त्यांच्या घरात अचानक कपड्यांना आग लागली, अचानक कपड्यांना आग लागली. कपड्यांना अचानक आग लागू शकते का, आपल्या बुद्धीला पटतंय का ते, नाही, नाही का. ती आग कोणीतरी लावलेली असते, त्याच्यामध्ये मानवी बळ असतं, नाही का. जेवणात खडे पडतात, कोणीतरी टाकतो ते, तेव्हा ते पडतात, असे अचानक पडत नाहीत. अशा विविध काय गोष्टी त्याच्यामध्ये सांगण्यासारख्या आहेत. म्हणजेच ज्या गोष्टी विज्ञानाने नाकारल्या आहेत त्या तथागत भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वीच नाकारलेल्या आहेत. आणि म्हणून धम्मावरती विज्ञान अधिष्ठित आहे. त्यानंतर काय म्हटलेलं बघा, देव, दैव, लोक, लख, नशीब, सुदैव, दुर्दैव हे नाकारलेलं बघा. देव, आता सगळेजण देव 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 करत राहतात, नाही का. देव देव हे काय प्रकार आहे, काय प्रकार आहे. देव कसा आहे, कुठे आहे, कुठे राहतो, कसा दिसतो, काय होतं, त्याचं काहीही कोणाला त्याची नाही आहे बरं का. देव दगडात आहे, देव कशात आहे, असे लोक समजणारे लोक आहेत. ते त्यांचे म्हणजे त्यांचे काही गैरसमज आहेत. ते खरं पाहता सत्याचं त्यांना ज्ञान नाही, अज्ञानापोटी ते सगळं करत असतात. आणि म्हणून ते देव संकल्पना, दैव संकल्पना, लक बघा. आपण होतं म्हणजे एखादा माणूस परीक्षेला चालला असेल मुलगा, तर त्याला काय म्हणतो, बेस्ट ऑफ लक, नाही, आपण काय म्हणतो, बेस्ट ऑफ लक. हे शब्द बौद्ध बांधवांना शोभत नाहीत. कारण भगवान बुद्धांनी लक वगैरे हे सगळं मानलेलं नाही. कुशल कर्म आणि अकुशल कर्म याच्यावरील आपली विकास आहे. काय म्हटले भगवान, अत्तही अत्तन नाथो कोई नाथो ना परोशिया. काय म्हटले, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. तुझी अधोगती तू स्वतःच करत असतो आणि तुझी प्रगती तूच स्वतःच करत असतो, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून कुठल्याही प्रकारची लक, कुठल्याही प्रकारचे ह्या त्याच्यावर सुदैव, दुर्दैव असा कुठलाही शब्द भगवान बुद्धांना अभिप्रेत नाही. नशीब हा शब्द भगवान बुद्धांना अभिप्रेत नाही. तोच शब्द विज्ञानालाही अभिप्रेत नाही. विज्ञानालाही ह्या सगळ्या गोष्टी मान्य नाहीत. आणि म्हणून भगवान बुद्धांचा हा जो विचार आहे, हा धम्म विचार आहे, यावरच हा विज्ञानाचा कळस उभा आहे. त्यानंतर पुढे जात आहोत आपण. काल्पनिक अनुमानावर अनुमान हे भगवान बुद्धांनी नाकारलेले आहेत, विज्ञानाने सुद्धा नाकारलेले आहेत. काल्पनिक अनुमान बघा, एक माणूस आहे, मोठं पोट आहे, वरती मोठं डोकं आहे, एवढी मोठी सोंड आहे, नाही का. हे काय आहे सगळं, हे सत्य आहे का हे सगळं. एका माणसाची मुंडी उडवली, त्याच्या हत्तीचं मुंडूक लावलं, असं होऊ शकतं का, आपल्या बुद्धीला पटतंय का, विज्ञानाला पटू शकतंय का ते,
नाही. म्हणून ह्या ज्या काल्पनिक बाबी आहेत बघा, एकच बाई, तिला 10 हात आहेत, एक हात असा उभा केला की लगेच धनाची रासच पडते, नाही का? कोण आहे ताई ती? मावशी तुम्ही बघितले का ती बाई? 10 हाताची बाई बघितली नाही का? खोटं बोलताय तुम्ही. कोल्हापूरची महालक्ष्मी काय असे हात केले गेले की धनाची रासच पडते. तरी पण या देशामधला अर्धा समाज अर्धपोटी जीवन जगत आहे. शक्तीची देवता बजरंग बली, नाही का? आपल्या गावाला जाताना मी बघतो प्रत्येक 100 फुटावरती एक मोठा 50, 20, 25 फुटाचा एक बजरंग बलीचा पुतळा दिसतो मला जाताना. शक्तीची देवता. आमचा एकही माणूस ऑलिम्पिकमध्ये पहिला येत नाही. विद्येची देवता सरस्वती, जी कधी शाळेतच गेली नाही, तिला 4 हात आहेत. 4 हाताची बाई बघितलं मावशी तुम्ही? बघितलं का? नाही बघितली. तर ह्या सगळ्या ज्या काल्पनिक बाबी आहेत यांना विज्ञानाने नाकारलेलं आहे. तेच बौद्ध धर्माने नाकारलेलं आहे. आणि म्हणून हा बौद्ध धर्म हा विज्ञानाचा पाया आहे, हे आपण लक्षात घ्यायचंय. पुढे जातोय मी. त्यानंतर म्हटलेले उच्च नीचता जातीयता हे नाकारलेले आहे. बौद्ध धर्मामध्ये विज्ञानामध्ये 2 + 2 बरोबर किती? 4. अमेरिकेत गेला 2 + 2 4. माणूस, सर्व मनुष्य प्राणी हा समान आहे विज्ञानामध्ये. कोणी मोठा आहे, कोणी छोटा आहे, कोणी ह्या जातीचा, कोणी त्या जातीचा आहे, असं कुठलाही भेदभाव विज्ञान पाळत नाही. मग बौद्ध धर्मात काय सांगितलं? बौद्ध धर्मात आहे का जातीभेद आहे का? नाही. सर्व मनुष्य मात्र हा समान आहे असं तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून ह्या विज्ञानाचा पाया हा बौद्ध धर्म आहे. खूप सांगण्यासारखं आहे. मी जास्त लांबणीवर नेत नाही तुम्हाला, बरं का? त्यानंतर काय म्हटले बघा, पूर्वजन्मी कर्मामुळे दुसरे जे जन्म आले, पूर्वजन्माचं कर्म, आमचे वाईट कर्म होते पूर्वजन्मी, म्हणून आता आम्हाला ते दुःख भोगावं लागत आहेत. ही जी संकल्पना आहे ही खोटी आहे. म्हटलेले ठेविले अनंते तैसेची राहावे, मुनी असावे समाधान, नाही का? म्हणजे अनंतने त्यांनी ठेवलं आम्हाला, दुःखात टाकले. मग आता तुम्ही दुःखातच मारायचं आम्हाला, कारण त्यांनी ठेवलेलं आहे ना दुःखात टाकलेलं आपल्याला. आमच्या मागच्या पुढे जन्माचे पाप आहेत ते आता आम्हाला भोगायचे आहेत. हे सगळं खोटं आहे, थोतांड आहे. याला विज्ञान नाकारतो आहे. आणि भगवान बुद्धांनी तर त्याला नाकारलेलंच आहे. तथागत भगवान बुद्धांनी काय सांगितलंय? काय सांगितलेलं आहे? अत्तही अत्तन नाथ गोविनाथ न बरं, मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे, नाही का? असं म्हटलेलं भगवान बुद्ध. भगवान बुद्ध काय म्हणले? अत्तदीप भव स्वयं प्रकाशितो, स्वतःला स्वयं प्रकाशित कर, असं भगवान बुद्ध सांगत आहेत. आणि म्हणून इथे कुठल्याही प्रकारच्या विज्ञानाने तर हा विचार नाकारलेलाच आहे, पण तथागत भगवान बुद्धांनी सुद्धा या विचाराला नाकारलेला आहे. त्यानंतर काय म्हटले बघा, पाप पुण्य संकल्पना ही बौद्ध धर्मात नाकारलेली आहे. तशीच हिंदू धर्मात किंवा त्या विज्ञानाने सुद्धा नाकारलेली. पाप करणं पुण्य करणं ही संकल्पना बौद्ध धर्मात नाही आणि त्या याच्यात सुद्धा नाही, कुठं विज्ञानात सुद्धा नाही. बौद्ध धर्मात काय? कुशल कर्म, अकुशल कर्म. कुशल कर्म आणि अकुशल कर्म. कुशल कर्म कराल चांगली फळं मिळतील, अकुशल कर्म कराल वाईट फळं ही मिळतीलच, वाईट फळं ही मिळतीलच. हा विज्ञानाचा नियम आहे. विज्ञानाच्या या सगळ्या त्याच्यामध्ये बसत आहेत. ते विज्ञानाने काय केलेलं आहे? हे नाकारलेलं आहे. त्यानंतर काय म्हणतात बघा, सर्व प्रकारच्या अज्ञान अंधश्रद्धांना विज्ञानाने नाकारलेल्या आहेत. बघा, सर्व प्रकारच्या अज्ञान अंधश्रद्धा, मग त्या देवऋषी असणं किंवा बाईला सती पाठवणं किंवा या ज्या सगळ्या अज्ञान अंधश्रद्धा आहेत, या सगळ्या विज्ञानाने नाकारलेल्या आहेत. आणि मग त्याच अज्ञान अंधश्रद्धा तथागत भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वी नाकारलेल्या आहेत. त्याच अज्ञान अंधश्रद्धा भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वी नाकारलेल्या आहेत. अज्ञान अंधश्रद्धेला इथे कुठेही थारा नाही. आणि म्हणून बौद्ध धर्म काल, आज आणि उद्या हा अगदी ठामपणाने सन्मानाने वाढत राहणार आहे. आज जर बौद्ध धर्माची चिकित्सा केली तर बौद्ध धर्म हा विजयाची वाटचाल करत आहे, कारण तो विज्ञानाचा पण गुरु आहे. जर हिंदू धर्माची चिकित्सा केली तर टिकणार आहे का?
तुम्ही सांगा, असा हात केल्यावर तिकडे पोर जन्माला येऊ शकतं का? जन्माला येऊ शकतं का? अरे पेरू खाल्ल्यावर पोर होऊ शकतं का? अशा भरपूर मोठ्या प्रमाणात अज्ञान अंधश्रद्धा आहेत, या विज्ञानाने नाकारलेल्या आहेत. आणि म्हणून हे सर्व धर्म जे आहेत हे विज्ञानाच्या कसोटीवर उतरत नाहीत, हे विज्ञानाच्या कसोटीवर उतरत नाहीत. म्हणूनच जगाचे जगद्गुरू म्हणून तथागत भगवान बुद्धांची हे केलेले आहे. त्यांना काय म्हटलेलं आहे बघा, त्यांना म्हटलेलं आहे आद्यवैज्ञानिक, सुपर सायंटिस्ट असं त्यांना म्हटलेलं आहे. कारण त्याचा प्रत्येक विचार हा विज्ञानावरती त्याचा ह्या आहे, प्रभाव आहे. प्रत्येक विचाराचा विज्ञानावर प्रभाव आहे. आणि म्हणून बौद्ध धम्म हा विज्ञानाचा पाया आहे, हे लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर काय म्हटलं बघा, अंधश्रद्धांच्या बाबतीत जास्त बोलत नाही, खूप सांगण्यासारखं आहे, बोलणार नाही मी. त्यानंतर काय म्हटलं बघा की नरबळी पशुबळी नाकारलेले आहेत. विज्ञान सांगतो कुठे नरबळी द्या, पशुबळी द्या? सांगतो का? नाही सांगत. विज्ञान सांगतो का एक पूल बांधायला घेतलेला आहे आणि तिथं आता एक माणसाला बळी द्या, बालकाचा बळी द्या, तेव्हा तो पूल राहील, नाही तर तो पडेल? अशा गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील बऱ्याचदा, नाही का? बळी दिला जातो, बकरा बळी दिला जातो, कोंबडा बळी, असे बरेचसे बळी दिले जातात, नाही का? भगवान बुद्धांनी ही गोष्ट पूर्वी त्या वर्षी तेव्हाच नाकारलेली आहे. एकदा काय झालं, श्रावस्ती नगरामध्ये एक सावकाराने काय केलं होतं, एक होम हवन करायला घेतलं होतं, मोठी पूजा टाकली होती. आणि त्यांनी काय केलं, एक रेडा आणला होता आणि त्या रेड्याला तो आता काय करणार होता, त्याला बळी द्यायचं होतं. त्याला रेड्याला बळी देऊन त्याला पुण्य प्राप्त करून घ्यायची होती. ही गोष्ट तथागतांना माहीत झाली. तथागत त्या रस्त्याने चारिका करत असताना त्या सावकाराला भेटले आणि त्यांनी पाहिलं त्या रेड्याला चांगलं सजवलेलं आहे, नटवलेलं आहे, आता त्याला बळी द्यायला चालवलेलं आहे. त्यांनी सावकाराला विचारलं, सावकार तुम्ही हा मुका प्राणी आहे, या मुक्या प्राण्याला तुम्ही नेणार आहात, मारणार आहात, कापणार, तुम्हाला खूप पुण्य प्राप्त होणार आहे. तुम्ही असं करा, तुम्ही त्याला सोडून द्या ना, मला न्या आणि मला कापा, मला मारा, म्हणजे तुम्हाला खूप मोठं पुण्य प्राप्त होईल. तो सावकार नतमस्तक झाला, भगवंताकडे नतमस्तक झाला आणि त्याने ते यज्ञ करायचं थांबवलं की नाही, कुठल्याही पशु प्राण्याची बळी देऊन आपल्याला पुण्य प्राप्त होईल, ही असत्य गोष्ट आहे. ती गोष्ट तथागत भगवानाने 2500 वर्षापूर्वी सांगितलेली आहे. आणि म्हणून विज्ञानाचा पाया हा धम्म आहे, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे जात आहोत. धर्म ही अपूची गोळी आहे, धर्म ही अपूची गोळी आहे, नाही का? धर्मामध्ये कर्मकांड, विभूतीपूजा, व्यक्तिपूजा, ईश्वर, परमेश्वर, गंडा, दोडा, धागा, हे विविध सगळे प्रकार येतात. कशामध्ये? धर्मामध्ये. धम्मामध्ये काय येतं? धम्म म्हणजे आदर्श जीवन जगण्याची पद्धती, विशुद्ध, परिशुद्ध, निर्मळ जीवन जगण्याची पद्धती म्हणजे धम्म आहे. आणि म्हणून धर्म आणि धम्म यामध्ये फरक आहे. आणि म्हणून धर्म हा विज्ञानाशी सुसंगत असू शकत नाही, मात्र विज्ञानाचा पाया हा धम्म आहे, हे इथं ठामपणे आपल्याला सांगता येऊ शकतं. त्यानंतर सांगितलेलं आहे विज्ञानाने काय नाकारलेलं बघा, ज्योतिष आणि भविष्य नाकारलेलं आहे विज्ञानाने. ज्योतिष आणि भविष्य, ज्योतिष नाही का, तुमचं भविष्य सांगू का मी आत्ताच? सांगू का? बघा सांगतो तुमचं भविष्य. तुम्ही महिला खूप छान आहात, तुमचं मन इतकं निर्मळ आहे आणि तुमच्यामुळे तुमचं घर संसार थाटामाटात शिजलेलं आहे. जर तुम्ही नसते तर त्या बिचाऱ्याचं काय झालं असतं, नाही का? तुम्ही एक आदर्श महिला आहात. बरं यातली कोण महिला आदर्श नाही, तिने हातवर करा बरं. असं गोल गोल बोलून भविष्य सांगितलं जातं, फसवलं जातं आपल्याला आणि आपल्याला लुटलं जातं, बरं का? या पद्धतीचं असलेलं हे जे भविष्य आहे हे शास्त्र असू शकत नाही. भविष्याला शास्त्राचं मान्यता दिली नाही. मधल्या काळामध्ये BJPने काय सुरू केलं होतं की भविष्यशास्त्राला मान्यता द्यावी आणि त्याचं विद्यालयामध्ये त्याचा अभ्यासक्रम सुरू करावा अशी मागणी केली होती. पण विज्ञानवादी लोकांनी त्याला नकार दिला आणि त्यांचं थांबवलं. जर भविष्यशास्त्र याचे विज्ञान सुरू केलं असतं, शाळा सुरू केलं असतं, काय झालं असतं, असे खूप भोंदू तयार झाले असते समाजाला भोंदण्यासाठी. आणि म्हणून ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणून विज्ञानाने ज्योतिषाला, भविष्याला
कुठल्याही प्रकारचं स्थान दिलं नाही. भगवान बुद्धांनी हे 2500 वर्षापासून सांगितलं. काय सांगितलं? तुम्ही काय करा, ॲट प्रेझेंट आनंदी जीवन जगा. क्षणाला, या क्षणी आनंदी जीवन जगा. या क्षणी, उद्याचं काय होणार त्याचा विचार नका करू. या क्षणी आनंद जीवन जगा. दुःख सुख हे सगळे येत राहतील, वेगवेगळे विचार येत राहतील, पण त्यातून आनंदमय जीवन जगण्याचा संदेश भगवान बुद्धांनी सांगितलं आहे. ॲट प्रेझेंट तुम्ही सुखी जागा, हे सांगण्याचं काम भगवान बुद्धांनी केलेलं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि खऱ्या अर्थानं बौद्ध धर्म हा विज्ञानाचा पाया आहे. बौद्ध धर्म हा विज्ञानाशी सुसंगत नव्हे तर विज्ञानाचा पाया आहे, असं मला ठामपणाने सांगावंसं वाटतं. आता दुसऱ्याकडे आपण वळणार आहोत. बौद्ध धर्माने मग आता विज्ञानाने काय स्वीकारलंय ते आपण थोड्यात पाहणार आहोत. काय स्वीकारलं का? बघा, सृष्टीची निर्मिती ही उत्क्रांती तत्वातून झालेली आहे, हे विज्ञानाने स्वीकारले बरं का. सृष्टीची निर्मिती कोणी? देवाने, ईश्वराने, परमेश्वराने, ब्रह्माने, महेशाने, शंकराने केलेली नाही, तर ती उत्क्रांती तत्वातून झालेली आहे असं विज्ञान सांगतंय. विज्ञान सांगतंय. काय सांगतंय? की साधारणतः 460 कोटी वर्षापूर्वी, 460 कोटी वर्षापूर्वी दिसणारा जो सूर्य आहे, तो सूर्य स्वतःवरती फिरत असताना त्याच्यामध्ये स्फोट झालेला आहे. आणि स्फोट झाल्यानंतर त्याचे तुकडे झालेले आहेत, काही तुकडे. त्या तुकड्यामधला पृथ्वी हा 109 पटीनं लहान असणारा एक तुकडा आहे. हा पृथ्वी हा अग्नीचा गोळा होता. हा अग्नीचा गोळा होता. तो थंड होत असताना तो इतका थंड झाला, 3/4 भाग इतकं थंड झालं त्याचं पाण्यात रूपांतर झालं. आणि 1/4 भाग हा पृथ्वीचा तयार झालेला आहे. आजही या पृथ्वीच्या पोटामध्ये अग्नी आहे, हे मान्य करतं का नाही? ज्वालामुखी बाहेर पडतात, भूकंप होतात. हा काय प्रकार आहे? त्या पृथ्वीच्या पोटामध्ये असलेली अग्नी कुठेतरी बाहेर पडते. हे सत्य विज्ञानाने सांगितलेलं आहे. हे सत्य विज्ञानाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून ही विश्वाची जी निर्मिती आहे ती कोणी देवाने, ईश्वराने, परमेश्वराने केलेली नाही, ब्रह्माने, विष्णूने, महेशाने केली नाही, तर ती उत्क्रांती तत्वातून झालेलं आहे. हा विज्ञान बौद्ध धर्म सांगतो आणि हे विज्ञान हे सांगत आहे. विज्ञान काय सांगत आहे? की उत्क्रांती तत्वातून ही निर्मिती झालेली आहे. आता बौद्ध धर्माने, विज्ञानाने काय स्वीकारलं बघा? अनित्य सिद्धांत हा विज्ञानाने स्वीकारलेला आहे. अनित्य, ह्या विश्व हे सर्व अनित्य आहे. हे क्षण प्रतिक्षण प्रत्येक वस्तूमध्ये, सजीव आणि निर्जीव अशा सगळ्या वस्तूंमध्ये काय होतंय? क्षण प्रतिक्षण परिवर्तन होत आहे. हे तथागत भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं. 2500 वर्षापूर्वी सांगितलं. आपणच बघा ना, लहान असताना बाळ, मोठा झाला का बाळ्या, आणखी मोठा झाला की बाळासाहेब, आणखी मोठा झाला की बाळोपंत. काय? हे त्याच्यात झालेलं परिवर्तन आहे. क्षण प्रतिक्षण झालेलं परिवर्तन आहे. माझ्या माता भगिनी लग्नाची साडी असते, मस्त शालू, ती अशीच मस्त पॅक करून ठेवतात पेटीमध्ये. 10 वर्ष झाली, 20 वर्ष झाले, 30 वर्ष झाले, आणि नंतर जेव्हा काढतात तर तिच्या सगळ्या चिंध्या झालेल्या असतात. कोणी केलेल्या असतात त्या चिंध्या? कोणी केलेल्या असतात त्या चिंध्या? तर ह्या विश्वाचा जो नियम आहे अनित्य, हे अनित्य नियम त्याला लागू पडतो आहे. आणि मग क्षण प्रतिक्षण आपल्यामध्ये परिवर्तन. बघा, केस पिकतात, दात पडतात हातामध्ये, हे सगळं अनित्य आहे. मी काल एवढी सुंदर होते, आज कशी झाले? काठी घेतली हातामध्ये, नाही का? हे सगळं अनित्य आहे. आणि हाच सिद्धांत विज्ञानाने स्वीकारला, तो तथागत भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वी सांगितलेला आहे. आणि म्हणून अनित्य सिद्धांत, या अनित्य सिद्धांतावरतीच विज्ञानातले अनेक संशोधन झालेले आहेत. पुढे जाऊन सांगणार आहे मी तुम्हाला, पुढे जाऊन सांगणार आहे. तर ही जी संशोधनं झालेली आहेत ही ह्या भगवान बुद्धांचे जे मूळ सिद्धांत आहेत त्यांना देऊनच ही सगळी संशोधनं झालेली, त्याच्याकडे वाट करतोय आपण. पुढचं जे आहे बघा, ही मानवाची निर्मिती. मानवाची निर्मिती कोण करतो? कोण करतो? देव करतो, ईश्वर करतो, परमेश्वर करतो का? काय म्हणता तुम्ही? मानवाची निर्मिती तर ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण जन्माला आला, ब्रह्माच्या बाहूतून क्षत्रिय जन्माला आला, ब्रह्माच्या
हे हे त्याला जन्म द्यावा लागला, त्याची बायको गेली ती कुठं, हा विचार करा पहिल्यांदा. तर ह्या ज्या बाबी आहेत ह्या सगळ्या असत्य बाबी आहेत, असत्य बाबी आहेत. तुम्हाला माहिती आहे ना, हनुमानाचा जन्म कुठून झालेला आहे, कुठून झाला आहे, हवेतून झालेला आहे. वेगवेगळे असे प्रकार आहेत ते, ह्या सगळ्या काल्पनिक बाबी आहेत. पण त्याच्याकडे मी जास्त जाणार नाही. पण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की या ठिकाणी मानवाची जी निर्मिती होते ती कशी होते, मग कशी होते निर्मिती, तर एक स्त्री आणि एक पुरुष यांच्यामध्ये समागम झाल्यानंतर रजत आणि शुक्र जंतू यांच्यात मिलनातूनच बाळाची जन्माची निर्मिती होते. आणि ती निर्मिती होत असताना हे निसर्गाचे 4 महाभूत त्यामध्ये विलीन असतात. 4 महाभूतांचा संयोग त्या ठिकाणी होत असतो. 4 महाभूतांचा, नाही का, पृथ्वी, आप, तेज आणि वायू. माणूस मरतो म्हणजे काय होतं, म्हणजे त्याच्या शरीरातली हवा ही हवेत रूपांतरित होते, त्याच्या शरीरातलं पाणी हे पाण्यात रूपांतरित होतं, त्याच्या शरीरात असलेलं हे शरीर हे पृथ्वीमध्ये रूपांतरित होतं. म्हणजे या 4 महाभूतामध्ये ते विलीन होत असतं. आणि म्हणून माणूस मरतो म्हणजे कुठे आकाशात तरंगत राहत वगैरे नाही, लक्षात घ्या. त्याचा आत्मा कुठे फिरत नाही हे लक्षात ठेवायचं आपल्याला. तर अशा पद्धतीनं मग मानवाची निर्मिती होते. ही गोष्ट विज्ञानाने सांगितलेली आहे. हीच गोष्ट तथागताने 2500 वर्षापूर्वी सांगितलेली आहे. महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर पुढे जाणार आहोत आपण. वनस्पती ही सजीव आहे. बघा, वनस्पती सजीव आहे. कोण, बघा, जगदीशचंद्र बोस यांनी त्याचा शोध लावला की वनस्पती जिवंत आहे. पण त्याच्या अगोदर त्याचा बापाचा बाप तथागत भगवान बुद्धाने त्याचा शोध लावलेला आहे. सर्व वनस्पती सजीव आहेत त्यांनी सांगितलं. कोणाला सांगितलं माहिती आहे का, अंगुलीवाला सांगितलं ना. एक आंब्याचं पान तोडलं आणि सांगितलं जाऊन त्याला पडत लावून ये, त्याला लागतंय का, ते लागतंय का, नाही लागत. सजीव आहेत ते, त्याच्यामध्ये जीव आहे असं पद्धतीने तथागत भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्या पद्धतीनं वनस्पती ही संपूर्ण सजीव आहेत हे सत्य विज्ञान स्वीकारलेलं आहे. ते सत्य भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. पुढे जाऊन सांगतोय सर्व वस्तू अनित्य आहेत. आताच बघा, जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने सांगितलं, शोध लावला की या जगाच्या पाठीवर जेवढ्या सगळ्या वस्तू आहेत त्या सर्व अनित्य आहेत. मग तुम्ही एक दगड ठेवा ना, तो त्या दगडाच्या मध्ये सुद्धा परिवर्तन होत असतं, दगडामध्ये सुद्धा परिवर्तन होत असतं. आणि म्हणून थॉम्सनने तो शोध लावला. पण त्याचा बापाचा बाप, नाही का, जगाचे जगद्गुरू तथागत भगवान बुद्धाने हे 2500 वर्षापूर्वी हे विचार सांगितलेले आहेत. आणि म्हणून म्हणतो मी नेहमी की विज्ञानाचा पाया हा धम्मामध्ये आहे. धम्मावर विज्ञान उभारलेलं आहे, विज्ञानावर धम्म नाही. पुढे जाऊन बघूया आपण. त्यानंतर काय म्हटलेलं बघा, वस्तूचा हेतू आणि प्रत्ययाचा उच्छेद होताच त्याचं अस्तित्व संपतं. बघा, वस्तूचा हेतू आणि प्रत्ययावरती त्याचा उच्छेद झाल्यानंतर त्याचं अस्तित्व संपतंय. तुम्ही काय करता बघा ना, दूध घेता, नाही का, दुधामध्ये लिंबू टाकावं लागतं का, आणि मग तो फ्रीजमध्ये ठेवता. दुसऱ्या दिवशी त्याचं दही तयार झालं असतं, त्यात दूध असतं का, दूध असतंय का, नाही, त्याचा उच्छेद झालेला असतो आणि त्यातून नवीनाचा जन्म झालेला असतो, नवीन वस्तू, नाही का, असं असतं त्याला. तर हा सिद्धांत कोणाचा आहे, हा विज्ञानाचा सिद्धांत आहे. तोच भगवान बुद्धांनी सुद्धा आपल्या ह्याच्यात सांगितलेला आहे. त्यानंतर आपण बघतोय गतीचा सिद्धांत. बघा, गतीचा सिद्धांत सांगितलेला आहे, भगवंतांनी गती सांगितलेली आहे, नाही का. माणसाच्या जीवनात क्षण प्रतिक्षण तो गतिमय होतो असतो. आणि विश्वामध्ये सुद्धा ही गती आहे, विश्वामध्ये सुद्धा गती आहे. तुम्हाला माहिती आहे ना, पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असताना ती स्वतःभोवती सुद्धा फिरत आहे. गती आहे त्याच्यामध्ये. आमच्यामध्ये पण गती आहे, पण ती गती 2 प्रकारची आहे, एक सकारात्मक, एक नकारात्मक. आम्ही जेव्हा धम्म कार्य करायला निघालेलो आहोत, जर आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून आम्ही जर त्या धम्म कार्यामध्ये स्वतःला जोडून घेतलं तर निश्चित आमच्यामध्ये ती प्रगती होणार आहे. पण आम्ही नकारात्मक, नाही ना, आज लय रात झाले नको जात नाही, आज लय पाऊस पडतो म्हणून जात नाही, आज लय ऊन पडलं म्हणून जात नाही, ती नकारात्मक ही अधोगतीकडे नेत असते. आणि म्हणून सकारात्मक गती आणि नकारात्मक गती हे भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळं आणि हीच गोष्ट विज्ञानाने स्वीकारलेली आहे. पुढे जाऊन बघूया आपण घनतेचा सिद्धांत. बघा, घनतेचा सिद्धांत. आर्किमिडीज हा सायंटिस्ट होऊन गेलेला आहे. त्यांनी काय केलं, एक दिवशी टपामध्ये पाणी घेतलं,
टपामध्ये पाणी घेतलं आणि टपामध्ये त्याने अशी उडी मारली, अशी बसला आतमध्ये. त्यातलं काय झालं, पाणी बाहेर पडलं. म्हणजेच आकारमानापेक्षा जितकं पाणी बाहेर पडलं त्या आकारमानाचं त्याची तुलनात्मक केली आणि बोलतो मला सापडलं. काय सापडलं त्याला, तर सिद्धांत त्याने तो मांडला. पण त्या मांडण्यामागे बौद्ध धम्म हा त्याच्या मुळाशी आहे, हे लक्षात घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आर्किमेटिसचा हा जो सिद्धांत आहे तो त्यांनी तर सांगण्याचा प्रयत्न केला, पण भगवान बुद्धाने त्या अगोदरच सांगितलेलं आहे हे सगळं. त्यानंतर पुढे जाऊन बघूया. त्यानंतर काय म्हटलेलं बघा, गुरुत्वाकर्षणाचा शोध. तुम्हाला माहिती आहे, न्यूटन एका झाडाखाली बसलेला होता आणि झाडाखाली बसला असताना झाडावरून तो पेरू पडला आणि तो पेरू खाली पडला. तो वरती का गेला नाही, त्याचा विचार तो करत राहिला, सारखा विचार करत राहिला. आणि विचार करत राहताना त्याच्या लक्षात आलं, काय लक्षात आलं, की जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण आहे. आपण अगदी जमिनीवर आरामशीर चालतो नाही का, ते जर आपण चंद्रावर गेलो तर काय होईल, अशा उड्या मारावं लागेल, कारण 6 पटीनं तिथे कमी असा आहे गुरुत्वाकर्षण आहे. तर अशा पद्धतीनं काय होतं मग, की ही गुरुत्वाकर्षणाचा शोध जो लावलेला आहे तो यांनी लावलेला आहे, कोणी, न्यूटननी लावलेला आहे. भगवान बुद्धांनी सुद्धा तेच सांगितलं आहे. चांगल्या विचारांकडे जेव्हा आम्ही आकर्षित होत असतो तेव्हा निश्चितच आमच्यामध्ये प्रगती झालेली दिसते, आमच्या विचारात, आमच्या आचारात प्रगती झालेली दिसते. पण आम्ही जर वाईट विचारांकडे गेलो तर आमच्या अधोगती ही ठरलेली आहे, नाही का. काय म्हटलं, सुविज्ञानो भवन्तु अविज्ञानो पराभव धम्म कामो भवन्तु धम्मद्वेषी पराभव. जो माणूस धम्म मार्गापासून विचलित होतो, दूर जातो, त्याची अधोगती ठरलेली आहे. आणि जो माणूस धम्म मार्गाकडे वाटचाल करत आहे त्याची प्रगती ठरलेली आहे, असं भगवान बुद्धांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्या पद्धतीने हे सगळं सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत बघा, जेम्स वॉट, नाही का. काय झालं, जेम्स वॉट लहान असताना तो घरामध्ये आपल्या ह्याच्यात पडले होता. त्याच्या आईने त्याला सांगितलं, काय सांगितलं, की बाळा ते बघ किटलीमध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे, तू त्याच्याकडे जर लक्ष दे. तो पडलेला असताना त्याने काय केलं, त्या किटलीमध्ये पाणी तापल्यानंतर किटलीचं झाकण आहे ना ते असं उड्या मारायला लागलं. त्याने जाऊन बघितलं, झाकण खोललं, वाफ गेली निघून, परत ठेवलं, परत तापत राहिलं, परत त्याच्या असं तो उड्या मारायला लागला. आमची माणसं असते ना तर बोलले असते काहीतरी याच्यामध्ये भूत आहे, कारण आमच्या बुद्धीचा विकासच झाला नाही, काहीतरी भूत आहे म्हणून ते असे उड्या मारताय. पण त्या जेम्स वॉटने काय केलं, नंतर मोठं तापवायला घेतलं, त्याचं पाणी तापवलं, त्याची वाफ तयार केली, ते जास्त वाफ तयार झाली, त्याची ताकद निर्माण झाली बघितली. आणि त्यातून त्यांनी काय केलं माहिती आहे का, वाफेचं इंजिन तयार केलं. आणि त्या युरोपमध्ये फार मोठी क्रांती झाली. त्याचं काय, याला कारणीभूत कोण आहे, याला कारणीभूत आहेत भगवान बुद्ध. भगवान बुद्धांनी 4थ्या आठवड्यामध्ये त्या बुद्धगयेमध्ये तिथे बसलेले असताना त्यांना जो प्रत्युत्तर समुच्चयपादाचा लाभ झाला. प्रत्युत्तर समुच्चयपाद म्हणजे काय, कुठलीही गोष्ट घडते त्याच्या मागं कारण आहे, ते कारण शोधण्यामध्ये तो काय झाला, तो जेम्स वॉट तो यशस्वी झालेला आहे. त्यांनी काय केलं, कारण शोधलं, त्या कारणाच्या मुळाशी गेला आणि ते सत्य शोधल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, इंजिनचा शोध लावलेला आहे. हे सगळं मुळाशी कोण होते, भगवान बुद्ध. गुरु कोण आहे त्यांचे, भगवान बुद्ध होते. आणि म्हणून म्हटलेलं आहे की विज्ञान हे धम्मावर अधिष्ठित आहे, धम्म हा विज्ञानावर अधिष्ठित नाही. ही गोष्ट मी तुम्हाला त्यासाठी सांगत आलेलं आहे. उदाहरणं खूप देण्यासारखी आहेत, मी देणार नाही, पुढे जात आहोत. त्यानंतर काय म्हणतो बघा, त्यानंतर आपल्याला माहिती आहे ब्रुनो नावाचा मोठा एक सायंटिस्ट होऊन गेला. त्या ब्रुनोने काय केलं, इथं ख्रिश्चन जो धर्मीय जे लोक राहतात ते त्याच्यामध्ये असं होतं, बायबलमध्ये असं लिहिलं होतं की पृथ्वी ही सपाट आहे. पृथ्वी ही सपाट, आपल्याला सपाटच दिसते ना, नाही का, पण ही पृथ्वी सपाट नाही, ती गोल आहे. आणि ती गोल असून ती सूर्याभोवती फिरत असताना ती स्वतःभोवती फिरत असते. ही त्या ब्रुनोने सांगण्याचा प्रयत्न केला जाहीर सभेमध्ये की बायबलमध्ये जरी लिहिलं असलं की पृथ्वी सपाट आहे, पण ती पृथ्वी सपाट नाही, तर ती गोल आहे आणि ती स्वतःभोवती फिरत आहे. काय केलं त्या ख्रिश्चन पाद्रींनी, त्याला जिवंत जाळलं की तो
हे आमच्या धर्मग्रंथाच्या विरुद्ध बोलतो आहे. आणि म्हणून त्या ब्रुनोला जिवंत जाळलं त्यांनी त्या ठिकाणी. त्यानंतर कोपर्निकसने पण हे सांगितलं. काय सांगितलं की पृथ्वी ही गोल आहे, ती चपटी नाही, ती स्वतःभोवती फिरत आहे आणि सूर्याभोवती फिरत आहे. त्या कोपर्निकसला सुद्धा जन्मठेपेसाठी पाठवून दिलं, जन्मठेपेसाठी सांगितलं अशी आहे. त्यानंतर गॅलिलिओने शोध काढला. त्यांनी काय केलं, दुर्बिणीतून त्याने दाखवलं की हे आकाशामध्ये दिसणारे जे चंद्र सूर्य तारे हे जे सगळे आहेत पूर्ण मंडळ त्यांनी त्या दुर्बिणीतून दाखवलं. हे ख्रिश्चन मिस्त्री काय बोलले माहिती आहे का, हा गॅलिलिओ चाटूक करतोय. त्याला सभेमध्ये बोलवलं आणि त्याला सांगितलं का सांग पृथ्वी सपाट आहे असं सांग. आता त्या गॅलिलिओने काय केलं की आता मलाही मारून टाकतील. ब्रुनोला जाळून टाकला होता, कोपर्निकसला जेलमध्ये पाठवलं होतं, तर मलाही मारून टाकतील. मग मरण्यापेक्षा मग मी काय करू. त्यांनी खोटं बोलला. काय बोलला की हो मी जरी बोललो होतो की पृथ्वी गोल आहे, ती स्वतःभोवती फिरते आहे, परंतु तो चाटूक करतो म्हणे, तो चाटूकर त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून मग त्याला काय सांगावं लागलं की खरोखरच पृथ्वी सपाटच आहे. पण तो काय करताना बसताना काय बोलला माहिती का, आता सजा त्याची कमी झाली. मग बसताना काय बोलला, जरी मी बोललो की पृथ्वी ही सपाट आहे आणि ती स्वतःभोवती फिरत नाही, परंतु ती फिरल्याशिवाय राहणार आहे का. ती स्वतःभोवती फिरणार आहे, मी नाही बोललो तरी ती फिरणारच आहे. आणि तो खाली बसला, त्याची सजा कमी झाली त्याची. अशा पद्धतीचं हे सगळं झालेलं आहे. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे की पृथ्वी गोल आहे, ती स्वतः हे ख्रिश्चन मिस्त्री मान्य करायला मागत नव्हते आणि त्यांनी अशा पद्धतीने केलेलं आहे. भगवान बुद्धांनी मात्र काय सांगितलंय, भगवान बुद्धांनी हा वैज्ञानिक दृष्टिकोन 2500 वर्षापूर्वीच सांगून ठेवलेला आहे. हे विश्वामध्ये परिवर्तन होत आहे. विश्व हे सतत असं गतिमान आहे, हे भगवान बुद्धांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघूया आपण, भगवान बुद्ध पण चाटूक करत होते. बघा, जसं ते गॅलिलिओने चाटूक केलं असं म्हटलं तर भगवान बुद्ध काय झालं बघा की तथागत भगवान बुद्ध एकदा श्रावस्ती नगरामध्ये कोण महाउपासिका मिगार माता विशाखाच्या घरी भगवान बुद्धांना भोजनासाठी निमंत्रण केलं. जास्त वेळ झाला का, थांबवतो, संपू का, बरं संपवतो, चालेल. भगवान बुद्धांना काय केलं, भोजनासाठी बोलवलं होतं. आणि भोजनासाठी बोलवल्यानंतर भगवान त्या विशाखेचे सासरे ते निगटनाथपुती होते. निगटनाथपुती यांनी त्या धर्मगुरूने विशाखेच्या वडिलांना सांगितलं, विशाखेच्या सासऱ्याने सांगितलं की तो भगवान बुद्धाला तुम्ही भोजनासाठी बोलवलेला आहे, पण तो काय करतो, चाटूक करतो, त्यामुळे तुम्ही त्याच्या समोर जाऊ नका. आता तो सावकार बिचारा, त्यांनी गुरुंनी सांगितल्याप्रमाणे तो पडद्याच्या आड बसला. भगवान बुद्धांना भिक्षू संघाने त्या भोजनदान दिलं विशाखेने. आणि मग त्यांनी जी धम्मदेशना दिली ती धम्मदेशना त्यांनी पडद्याच्या आडून ऐकत होता. आणि पडद्याच्या आडून ऐकल्यानंतर त्यांनी ऐकल्यानंतर लक्षात आलं की भगवान बुद्ध काही चॅटक वगैरे करत नाही. तो सत्यधर्म काय आहे, योग्य काय आहे, श्रेष्ठ काय आहे हे सांगण्याचा भगवान बुद्धांनी प्रयत्न केलेला आहे. त्यांनी पडदा बाजूला केला आणि तो भगवान बुद्धापुढे नतमस्तक झालेला आहे. म्हणजे इथे भगवान बुद्ध पण चाटूक करत होते असं तशी त्यांच्यावर आरोप केला जात होता. त्यानंतर बघा ना, अल्कोट नावाचा शास्त्रज्ञ आहे, त्यांनी मनोविज्ञानावरती मोठा भर दिलेला आहे. आणि मनोविज्ञानाचे खरे गुरु कोण आहेत, तथागत भगवान बुद्ध. भगवान बुद्धांनी सांगितलं आहे या विश्वाचा केंद्रबिंदू माणूस आहे, माणसाचं केंद्रबिंदू मन आहे. आणि मग त्या मनावरती जर संस्कार झाले तर तो माणूस आदर्श जीवन मार्गाकडे वाटचाल करू शकणार आहे. आणि मग त्या मनोवैज्ञानिक कोण, अल्कोट यांनी सुद्धा त्याच्याच वरती भर दिलेला आहे. म्हणजेच इथे काय झालेलं बघा, जे भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितले तेच या शास्त्रज्ञांनी आज सांगत आहेत. आणि म्हणून यांच्या मुळाशी कोण आहे तर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आहे. आणि म्हणून विज्ञानाचा गुरु कोण आहे, विज्ञानाचा पाया कुठे आहे तर तो धम्मामध्ये आहे, असं मला या ठिकाणी ठामपणे आपल्याला सांगायचं वाटतंय. अजून बरंच काय सांगायचं होतं, वेळ संपलेला आहे म्हणून मी थांबतो. शेवटचं एक वाक्य सांगून जाणार आहे. शेवटचं वाक्य असं आहे बघा की या जगामधील तर्कशास्त्रज्ञ म्हणून ब्रूमोड नावाचं होऊन गेलेलं आहे.
एच ब्रुमोड हे होऊन गेलेले आहेत. तर त्यांनी काय म्हटलेलं बघा की जो तर्क करत नाही, बघा जो तर्क करत नाही तो धर्मांध असतो. बघा काय लिहिलंय, जो तर्क करत नाही तो धर्मांध असतो, जो तर्क करू शकत नाही तो बुद्धू असतो, आणि जो तर्क करण्यास साहस करत नाही, तर्क करण्याचा साहस करत नाही तो गुलाम असतो, आणि जो तर्क करून त्या तर्काच्या माध्यमातून प्रगती करत असतो तो बुद्ध असतो. तोच बुद्ध आपण जाणं गरजेचं आहे. आपण तर्कावरती, विज्ञानावरती आरूढ होऊन आपलं उर्वरित जीवन जगूया. प्रत्येक ठिकाणी प्रश्न करूया, विचारूया. आणि म्हणून अब्राहम कोवरनी त्याच वेळेस सांगून गेलेले, काय सांगितलं, या जगाच्या पाठीवर जितके पण बुवा बाबा मांत्रिक तांत्रिक आहेत हे सर्वच्या सर्व बदमाश आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवणारे सर्वच्या सर्व मूर्ख आहेत, आणि त्यांची शहानिशा करणारे सर्वच्या सर्व भ्याड आहेत. आम्ही बाबासाहेबांचे औलाद आहोत. आम्ही या सर्व बाबा मांत्रिक तांत्रिकांना आम्हाला तिलांजली द्यावी लागेल, आणि बुद्धिवादी विचारसरणी स्वीकारावी लागेल. क्षण प्रतिक्षण प्रश्न विचारण्याची ताकद आपल्यामध्ये झालं पाहिजे. आम्ही सर्व कोण असलं पाहिजे माहिती आहे का? कोण असलं पाहिजे? आपण मिलिंद राजा पाहिजे. आपण मिलिंद राजा झालं पाहिजे. मिलिंदांनी काय केलं, नागसेनानं प्रश्न विचारले आणि आपल्या उत्तरांचं समाधान करून घेतलेले. म्हणजेच सत्य काय ते शोधण्यासाठी प्रश्न विचारणं गरजेचं आहे. बुद्धिवादी विचारसरणी स्वीकारणं गरजेचं आहे. तथागत भगवान बुद्धांनी कालामाना संदेश दिला होता. काय दिला होता की मी सांगतो म्हणून खरं मानू नका. ते ब्राह्मणांनी सांगितलं म्हणून खरं मानू नका. ते कोणी येतील त्यांनी सांगितलं म्हणून खरं मानू. तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कसोटीवर तपासून बघा, विज्ञानाच्या कसोटीवर तपासून बघा. जे तुमच्या हिताचं आहे का, तुमच्या समाजाच्या हिताचं आहे का, सर्व मानव प्राण्याच्या हिताचं आहे का, तेच तुम्ही स्वीकारा. असा बुद्धिवादी विचारधारा तथागत भगवान बुद्धांनी दिलेली आहे. आणि म्हणून बुद्धिवादी विचारधारा देणारे महामानव तथागत भगवान बुद्ध हे जगाचे जगद्गुरू होते, विश्व वैज्ञानिक होते, या जगाचे एक मोठे वैज्ञानिक होते. आणि म्हणून त्यांच्या त्या पवित्र विचारांना, त्या महामानवांच्या पवित्र विचारांना मी त्रिवार अभिवादन करतो. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या शाखेच्या माध्यमातून हा जो वर्षावास राबवत आहेत, मी आपल्या सर्वांप्रती आपल्या सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नाच्या बळाने कल्याण हो, मंगल हो. आपल्या सर्वांना सुखाचा मार्ग मिळू. आपल्या सर्वांच्या सर्व संकल्पना या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्णत्वाला जावोत अशा शुभेच्छा संदेश देऊन मी याच ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.